आजच कालच्या दिवशीमध्ये जे आजच्या दिवसामध्ये आपल्याला माहिती पोचलेली की लंडन येथे क्वीन मॅरी युनिव्हर्सिटी लंडन UK येथे सुशांत थोरवे जे आपले आमदार साहेबांचे सुपुत्र आहेत त्यानं नुकताच लॉमध्ये अर्थातच ॲडव्होकेट ते झालेले आहेत आणि त्यानं मास्टर डिग्री देखील लंडनमध्ये प्राप्त केलेली आहे। त्यांना कालच्याच दिवसामध्ये सुशांत महेंद्र शेठ थोरवे यांना कालच्याच दिवसामध्ये लंडन येथे सन्मानित करण्यात आलं होतं। हेच मोठं खऱ्या अर्थानं अभिमानाची गोष्ट आहे संपूर्ण कर्जतकरांसाठी एक खुशीचा दिवस आहे असंच आपण म्हणूयात संपूर्ण थोरवे कुटुंबासाठी। आणि लगेचच विनंती करत आहोत की आपण लगेचच सामन्याला आपण सुरुवात करावा। या स्पर्धेच्या वतीनं आपण सुशांत थोरवे यांना देखील आपण शुभेच्छा देऊयात पुढील वाटचालीसाठी। कर्जतसाठी खास करून अभिमानाची गोष्ट आहे की लंडनमध्ये जाऊन त्यानं लॉमध्ये मास्टर डिग्री प्राप्त केलेली आहे। तर सुशांत महेंद्र शेठ थोरवे यांना विशेष शुभेच्छा आपण देऊयात या स्पर्धेच्या वतीनं। ताकदवर मॅच आता प्रेक्षकांच्या भेटीला येते 40-40 वॉरियर्स बनाम सनशाईन डेव्हलपर्स या दोन संघामध्ये। आणि लगेचच आपण ऐकणार आहोत आपले संदीपजी गायकवाड सर यांचा आवाज ज्यानं संपूर्ण कर्जत विभागामध्ये भरपूर नवनवीन समालोचकांना भरपूर मोठमोठ्या प्लॅटफॉर्मवरती संधी दिलेली आहेत आणि या दोन्ही संघांचे आवडते समालोचक आहेत आमचे देखील मार्गदर्शक ते राहिलेले आहेत ते संदीपजी गायकवाड सर यांचा आवाज आपण ऐकूयात येणाऱ्या पहिल्या सत्रासाठी। धन्यवाद। धन्यवाद पियुष, मनापासून धन्यवाद। जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती जिथे सुरू झाला क्रिकेटचा हा महासंग्राम। महत्त्वपूर्ण मॅच लीग स्टेजमध्ये आपण पाहतोय। चौथा सामना खेळत असताना 40-40 वॉरियर्स आणि तिसरा सामना असेल सनराइज सनशाईन डेव्हलपर्सचा। मनीष मिनवेचा पहिला चेंडू गॅपमध्ये ढकलला गेला, क्षेत्ररक्षक भाग मिल्खा भाग, चेंडू झाला सीमारेषा पार, पहिल्या चेंडूवरती आला चौकार। चला दोन्ही संघाचे 12th मॅन प्लेयरची नावं 99% आम्हाला माहिती आहेत पण 12 प्लेयर पाहिजेत आपण पाहतो। चला नियमानुसार दोन्ही संघाचे एक्स्ट्रा खेळाडू व्यासपीठावरती पाहिजेत। एक ओव्हर संपल्याच्या अगोदर दोन्ही संघाचे जर एक्स्ट्रा खेळाडू उपस्थित होत नाही तर त्या संघाला पेनल्टी असेल, नोंद घ्या। हलक्या त्यांनी ग्लान्स केला चेंडूला। दोन्ही संघाला विनंती असेल 12th मॅन 1 मिनिटामध्ये आमच्या व्यासपीठावरती पोहोचायला पाहिजे विथ ड्रेस कोड। अरे मग याकडे शॉर्ट कपडे त्याची कपडे ह्याला काढून दिली करणार काय? किट शॉट तुमच्याकडनं आलाय करू काय म्हणून अरे मग त्याचे कपडे काढून त्याला दिले तर अंडर पॅन्ट आणू का इथं आता? त्याचबरोबर 40-40 वॉरियर्स आपला देखील एक्स्ट्रा खेळाडू व्यासपीठावरती येतात। चला 40-40 वॉरियर्स या, तुम्ही या छोटू, चला चालेल। चला निकेश राऊत आता जमून घ्यायचंय तुम्हाला। या दरम्यान पाहतो अमल भुईरच्या बॅटमधून चेंडू निघतोय, जाऊन पहिला वाईट श्लोगन काऊ कॉर्नर रिझर्व्हमध्ये चेंडू जाऊन पोहोचलाय सीमारेषा पलीकडे। या स्पर्धेला सलामी देत ठोकलेला षटकार। खराब चेंडू आहे, स्वेअर मारा, वाईटचा चेंडू एक्स्ट्रा धाव आपण पाहतोय। आले सचिन पवाले आले। हां बस प्लॅटफॉर्मला गाडी लागली, बस झाली, ती गाडी इथून कॅन्सल झाली तरी चालेल, फक्त प्लॅटफॉर्मला गाडी पाहिजे आम्हाला। मनीष मिनमिनचा हा चेंडू आपण पाहतोय गॅपमध्ये ढकलला जातोय। छोटा राणे, ज्युनियर राणे आम्ही पाहिलं गेलं चांगलं क्षेत्ररक्षण। इथे पाहतो ओव्हरपिच चेंडू राकेश पाटीलच्या बॅटची अपरिच घेत असताना एसटीच्या पाठीमागे यशवंत राणे
कोणत्या प्रकारची चुकी करत नाही. पहिला फलंदाज मार्गस्थ होतोय. राकेश पाटीलची हस्ती आणि बस्ती उद्ध्वस्त या चेंडूवरती होते. झटका क्रमांक 1. ठोक डीजे. थँक्यू रे मास्टर. काय पाहिजे. हा एन्जॉय सर्व प्रकारचा होता. डान्स पण झाला होता मैदानात. फुल एन्जॉय. पण डाऊनला तेजस रुठे आपण पाहतोय. वासरेखोंडामधील हा एक अप्रतिम बीडचा खेळाडू. लीग स्पर्धेचा खचखचून गोण्या भरून असलेला अनुभव खूप आहे. पण आज अनुभवाचा फायदा कशा प्रकारे होणार. 5 चेंडू 13 धावा वसूल झाल्यात. एक फलंदाज आपण पाहतो मार्गस्थ झालाय. स्ट्राईकला असेल. शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा. मनीष मिनमिने गोलंदाजी मार्कवरती आहे. खूप महत्त्वपूर्ण मॅचेस अजून आपण पाहतोय. मॅच नंबर 8. इथे तेजस रुठे सांगितलं खूप महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. पण त्याच्या बॅटमधून चेंडू निघतोय. इथे जरूर चेक 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 चेक. टेन्शन नाही. काही टेन्शन घेऊ नका. जरूर आपण होईल. आपण पंच डिसिजन देतील आम्हाला. यस चेक चेक. आमच्याकडे कॅशलेस आहे. चेक चेक केलं जाईल. टेन्शन घेऊ नका तुम्ही. सर्व काय या स्पर्धेमध्ये तुम्हाला सर्व काय. तर फलंदाज बाद आहे. लाईव्हला पाहू शकता तुम्ही. अफलातून झेल नितेश भुईर होतो वाटतं त्या ठिकाणी. आपण लाईव्हला पाहू शकता. अफलातून झेल. हा लाजवाब. दूध का दूध पाणी का पाणी. टेनिस क्रिकेट च्या माध्यमातून अफलातून होते दादा. कसं असं तिचं गाव तसं राव बनायला लागतंय. आज टेनिस क्रिकेट.in आहे. उद्या KTC असेल. परवा GTC असेल. काल 10 क्रिक होती. हां दादा मुरबाडला 10 क्रिक होती काल. हां दूध का दूध पाणी की पाणी. क्लिअरिटी क्वालिटी. पहिलं षटक आपण पाहतोय या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 फलंदाज बाद. 13 धावा धावफलकावरती. अफलातून क्षेत्ररक्षण होतं. फ्लाइंग जेट नितेश भोईर. लाजवाब झेल. काय पाहिजे ना प्रवीण दुगाडी सर. आता एखाद्या सुंदर जेवणानंतर स्वीट डिश भेटल्यानंतर जो आनंद होतो तोच आनंद आपण पाहतो सनराईज सनशाईन डेव्हलपर्सला झाला असेल. नितू माली गोलंदाजी मार्कवरती. इथे अमोल भोईर एकटा लढतोय. लॉंग ऑफ रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. सीमारेषा पार होतोय. चेंडू इथे फरार होतोय. धावसंख्येवरती बढोतरी होते. धावसंख्या इथे 4. आलेला बेहतरीन चौकार आणि चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या हमसात 1-7-17. त्याचबरोबर आपण पाहतात आपले बरेचसे पोलीस बांधव या ठिकाणी उपस्थित होतात. उपस्थित सर्व पोलीस बांधवांना आमची विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. हा V शेप मधला फटका व बॉल सेट. अमोल भुईर इज ऑन फायर नाव. 6. सर्व पोलीस बांधव जे उपस्थित झालेले आहेत त्यांना आमची विनंती आहे आयोजक प्रसादभाई थोरवे यांच्या वतीनं की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. जे प्रेम तुम्ही दाखवलेलं प्रसादभाई थोरवेंवरती त्यांच्याच प्रेमाखातीर आपण या ठिकाणी शो मॅच खेळण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. आपलं सहर्ष स्वागत आहे. जरी सचिन पवार कम्प्युटर माझ्या समोर असेल माऊस पियुषच्या हातामध्ये होता. हां तर जाऊया. सुंदर षटकार आपण या ठिकाणी पाहिला गेला. 23 धावा 2 फलंदाज बाद.
पहिल्या षटक समाप्तीनंतर आपण दुसरा चेंडूवरती अफलातून फटका आपण पाहिला. पुन्हा एकदा तयार अमोल. इथे चांगला फटका स्क्वेअर मध्ये शाबुद्दीन शाबू त्या ठिकाणी तैनात आहे. अफलातून क्षेत्ररक्षक म्हणून त्याला चॉईस केलं होतं KPL ला. शाबुद्दीन अमराईमधून खेळत होता. देवली अमराईच्या मैदानावर बसून मार्केट यार्डमध्ये प्रॅक्टिस. चांगला फटका आपण पाहतोय. बाला धनवी यांच्या तालमीमध्ये तयार झालेला हा खेळाडू आहे. 25 धावा स्कोर कार्डवरती. निकेश राऊत आमच्या सोबत आहे. साई आहे. टेनिसक्रिकेट.in ची टीम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये नव्हे तर भारताच्या कोपऱ्यात. आणि त्यानंतर पाहिलं गेला सुरेख फटका स्क्वेअर डोक्यावरून चेंडू सीमारेषा पलीकडे. चौकार या ठिकाणी अर्जित झाला. 4 धावा स्कोर कार्ड 29. गरज आहे कारण 40 वॉरियर्स लगातार 3 मॅच गमावल्यानंतर एक सामना जिंकण्याची गरज आहे आणि त्यासाठी हा सामना जिंकायचा आहे या उद्देशाने मैदानावरती लढत दिली जाते. 29 धावा स्कोर कार्डवरती 2 विकेटच्या पतन आता परत पाहिलं गेलंय. अमोल 6 चेंडू 22 धावेवरती खेळतोय. तुम्हाला पुढचा चेंडू कव्हर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक होता. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. सिंगल घेतली गेली. सिंगलने स्कोर कार्ड 2 षटका या ठिकाणी समाप्त होतात. 15च्या सरासरीने 30 धावा धावफलकावरती आहेत. आता ह्या 2 गोलंदाजाचं काम झालं. यांनी काम तमाम केलं. 15 धावा आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या खर्च केल्या होत्या त्या 13. इथे धावा झाल्या 17. सर 17चं समीकरण सांगत होतो. 17चं समीकरण आम्ही पहिल्यापासून सांगतोय. हम साथ एक साथ 17 का? कारण मी सांगायचो 11 खेळाडू मैदानावरती तैनात असतात. 2 पंच 2 फलंदाज या संघाची संख्या होती 15. एक बोलणारा आणि लिहिणारा गरज असते म्हणून धावसंख्या होती ती 17. या 17 धावसंख्या आपण पाहतो खर्च झाली. या दुसऱ्या षटकात नीतू मालीने धावा खर्च केल्या. 2 फलंदाज बाद होताना 30 धावा धावफलकावरती आहे. षटकाला सुरुवात होईल. थोडंसं फास्ट घेतो डीजे मास्टरला थोडंसं आराम. कुशल गुरव कर्जचा हा चांगला खेळाडू आपण पाहतोय. एक गुणवंत खेळाडू म्हणून कुशलकडे पाहिलं जात आहे. पहिला चेंडू इथे पाहतो. पंच जरूर आमचं लक्ष वेधून घेतील सांगतील. खराब चेंडू. लाईन चेक केली. स्कोर कार्ड 31 या आकड्यावरती. इथे फुलटा चेंडू जरूर आपण पाहतो. पंच आम्हाला सांगतील वाईट चेंडू. रोहित पवार यांच्याकडून पारितोषिक लागलं जात आहे. कौशल्याच्या प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये. इथे शॉर्ट चेंडू होता. त्याचा पुरेपूर फायदा उचलता आला नाही. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सुरेख. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चेंडू जोपर्यंत पोहोचेल इथे चुकी केली. कौशल्य चेंडूवरती धावला असता तर जरूर हा इथे काहीतरी घडत या ठिकाणी घडली असती. कौशलसाठी रोहित पवारकडून पारितोषिक लागलं गेलं. प्रत्येक विकेटला 200 रुपयाचा पारितोषिक जरूर लागलं गेलंय. 8 चेंडू 25 धावेवरती अमोल भोईर खेळतो. जर अमोल भोईरचं अर्धशतक या ठिकाणी झालं तर प्रसादजी थोरवे साहेब यांच्याकडून 5,000चं पारितोषिक आहे. इथे सुरेख फटका. पॉईंटला बेट केला. टिप कव्हर पॉईंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू थांबणार नाही. जाऊन पोहोचला सीमारेषे पलीकडे. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार.
सर्व पत्रकार बंधू त्या ठिकाणी तैनात आहेत आणि फोटो सेक्शन जरूर होत आहे. पियुष, बोलण्याला जेवढी ताकद नसते, वागण्याला जेवढी हिंमत नसते, तेवढी ताकद त्या लेखणीला असते. पेनाची शाई ज्यांच्या हातात असते ना, ते प्रत्येकाला घाईला लावतात. लक्षात ठेवायचं, त्यांची शाई सर्वांची गाई. मग तिथे कोणी असू दे. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती नुकताच आगमन झालेलं जे दोन संघ मालक ज्यांचा संघ सुपर 8मध्ये जाऊन पोहोचलेला, तेच म्हणजेच NB फाउंडेशन 4545चे नितीनजी बडेकर साहेब आलेले आहेत आणि त्याचबरोबर झांजे ब्रदर्स टीमचे नितीन दादा झांजे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या सोबत किशोरजी गायकर साहेब देखील आलेले, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. धोक्याशी ही घंटा वाजत असताना 40-40 वॉरियर्स टीमसाठी आणखीन एक धक्का फलंदाज बाद. जरूर पाहतो शॉर्ट पिच चेंडू होता. बराच काल चेंडू टॉस केला होता, हवेमध्ये चेंडू होता. शतरक्षक चेंडू खाली आला. सुरेख झेल, रोहित पवार यांच्याकडून प्रत्येकी विकेटला 200 रुपयाचा पारितोषिक आहे. कुशलसाठी ते पारितोषिक या ठिकाणी पोहोच झालं. याला बोलतात सिद्धी बात नो बकवास. लगेच पैसे पोचले इथे, टेन्शन नाही. नवीन फलंदाज ज्ञानेश्वर हिलम. अनेक वर्ष कलबोली संघाकडून त्याने चांगलं कार्य केलं आहे. तो ज्ञानेश्वर आपण पाहतोय. कुशलचा पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा पॉईंट डिझरमध्ये मनीष मिलमने कोणत्या प्रकारची चुकी करत नाही आहे. आणखीन एक विकेट. रोहित पवार यांच्या खिशामध्ये हात घातलाय. हात पुन्हा एकदा 200 रुपयाची बात. बांधव या संघाच्या वतीनं अजय गायकवाड साहेबांचे षटकार कदाचित आज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. तयारी त्यांची चालू आहे. मगाशीच त्याने सांगितलं प्रसादभाई थोरवे यांना की आम्ही आज फुल तयारीमध्ये आहेत. आम्ही आता वॉर्मअप करण्यासाठी मंचाच्या खाली उतरलो आहेत. आता पाहुयात कशा प्रकारचा वॉर्मअप झाला आहे. पाहुयात आज गायकवाड साहेब किती षटकार लगावतात या क्रीडांगणावरती. कदाचित प्रथमतःच नाईट स्पर्धा खेळण्याचा त्यांना योग यावर्षी आलेला आहे. त्यांना सांगितलं की आम्ही विशेष आभार व्यक्त करत आहोत आमदार साहेबांचे की ज्याने आम्हाला खेळण्यासाठी नाईट स्पर्धेमध्ये संधी दिलेली. पाहुयात आज अजयजी गायकवाड साहेब किती रन या स्पर्धेमध्ये बनवत आहेत. पियुष, जसे ते मैदानात आले ना पत्रकार बंधू, किती स्पीडमध्ये गोलंदाजी करायचं ना, हे पहिले त्यांनी विचारलं. एक बोलतो 140च्या स्पीडमध्ये 132च्या स्पीडमध्ये टाकायचा. गणेश दादा विचार चालला आहे ना त्यांचा, कितीच्या स्पीडमध्ये टाकायचं. गोलंदाज आपण पाहतोय रुपेश मस्कर आपण पाहतोय. रुपेश मस्कर आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. अमित खोत एक लाजवाब क्रिकेटपटू या ठिकाणी उपस्थित आहे. या दरम्यान पाहतो अमोल भोईरच्या पट्ट्यामध्ये चेंडू आलाय. पाठवला पार्किंग प्लॉटमध्ये. अमोलच्या बॅटमधून येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार, सिक्सर. लाजवाब षटकार आपण पाहतोय. काय पाहिजे. अफलातून फटकेबाजी अमोल भोईरच्या बॅटमधून आपण पाहतोय. पुन्हा एकदा मिसॅटन फटका आपण पाहतोय. शतरक्षक त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये. माघारी परतवलेला अमोल. आपलं वाटलं होतं अमोल अर्धशतक झलकावणार, पण 12 चेंडू 35 धावांची खेळी करून माघारी परतला. त्याचबरोबर या स्पर्धेच्या ठिकाणी लाडके पाहुण्यांचं नुकताच आगमन झालेलं आहे. जिल्हा प्रमुख सन्माननीय जयेंद्रजी देशमुख साहेबांचं नुकताच या व्यासपीठाच्या ठिकाणी आगमन होतं. त्याचबरोबर सन्माननीय संदीपजी भोईर साहेब युवासेना सचिव यांचं देखील नुकताच आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर माजी सभापती पंचायत समिती कर्जत, त्याचबरोबर तालुका प्रमुख सन्माननीय अमरजी मिसाळ साहेब यांचं नुकताच या स्पर्धेच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आम्ही सर्वांना विनंती करत आहोत प्रसादभाई थोरवे यांच्या वतीनं की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हावं. आपलं सुद्धा हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय जिल्हा प्रमुख जयेंद्रजी देशमुख साहेबांचं नुकताच आगमन. हो, लाऊड अपिले पंचांकडे ऑफसिक चेंडू मिस करतो. हेच पंच घोषित करत असताना कॅप्टनची विकेट गेल्याच्या नंतर थोडासा प्रेशर बनला बॅटिंग करणाऱ्या 40-40 वॉरियर्स टीमवरती. पाहूयात हा प्रेशर झेलता येईल का. आम्ही पुन्हा एकदा सर्व मान्यवरांना विनंती करत आहोत की आपण सन्मानानं आमच्या व्यासपीठावरती यावं. पत्रकार बंधूंसोबत
भेट घेत असताना जिल्हा प्रमुख जयेंद्रजी देशमुख साहेब, त्याचबरोबर माजी सभापती पंचायत समितीचे अमरजी मिसाळ साहेब, ज्यांच्या वतीने आपण 6वं पर्व याच क्रीडांगणावरती आमदार साहेबांच्या आशीर्वादाने पाहिलं आणि त्यांचं सुद्धा आगमन नुकताच झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की आपण सन्मानानं आमच्या व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक स्वागत. जरूर सोबत आपण पाहतो देवली ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य नरेशदादा कालेकर आहेत, त्याचबरोबर नरेंद्रदादा गोमारे साहेब, त्याचबरोबर मंगेशजी मोगे आपण पाहतो आहे, त्यांच्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व अतिथींचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करूया. खूप महत्त्वपूर्ण सामना आपण या ठिकाणी पाहतोय. नवनिर्वाचित उपसरपंच दैवली ग्रामपंचायतीचे नरेशजी गाळेकर साहेब त्यांच्या समवेत आहेत, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते महेशजी मोगे साहेब आहेत, त्याचबरोबर नरेंद्रजी गोमारे साहेब ज्यांचा संघ टॉप 8मध्ये जाऊन पोहोचलेला आहे, त्याचबरोबर माजी उपसरपंच सन्मान्य कैलासजी विर्ले साहेब देखील त्यांच्या समवेत उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आम्ही करत आहोत. सर्वांचं हार्दिक स्वागत. आधी पत्रकार बंधूंची भेट घेतली, त्यांना देखील शुभेच्छा दिल्या आणि त्याचबरोबर आता पोलीस बांधवांना देखील अमर मिसाळ साहेबांना शुभेच्छा दिलेल्या, दोघांना शुभेच्छा दिल्या. दोघे चांगले केला म्हणजे दोन्ही साईडून त्यानं सामना पेटवून दिलेला आहे. परंतु कदाचित माहितीनुसार कदाचित पुढील शो मॅचमध्ये अमरजी मिसाळ साहेब पोलीस बांधवातून किंवा पत्रकार बांधवातून खेळताना कदाचित दिसून येतील. पत्रकार बांधू या टीममधून ते कदाचित खेळताना दिसणार आहेत. पाहूयात आता त्यांचा ड्रेस कोड किती लवकर चेंज होतोय. हा फटका व्ही शेपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलेत. फक्त एकच धाव या चेंडूवरती. सामना आता रफ अँड टफ मोडमध्ये आलेला आहे. धावेसाठी संघर्ष चालू आहे 40-40 वॉरियर्स टीमचा. या ऐकूयात पुन्हा एकदा गायकवाड सरांचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद पियुष. आपण पाहतो जरूर पुढील मॅच खूप मजेदार मॅच असेल, कारण एकीकडे पोलीस बांधव त्यांच्या विरोधात आणि विपक्ष आपण पाहतोय पत्रकार. दोघांमध्ये तेवढी दोस्ती तेवढी खंडाजगली असते आणि दोघे एकामेकांसमोर भिडले जातील. आज भिडून दे, मजा येईल. या दरम्यान पाहतोय बराच काल चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक कोणत्या प्रकारची चुकी करत नाही. फलंदाज बाद. आणखीन एक झटका. गणेश रसल माघारी आला. सचिन पवाली आपण पाहतोय तयार होऊन निघालेत, आमच्या सोबतून निघालेत. बरेचसे मान्यवर मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सर्व पाहुण्यांच्या माहितीसाठी की आज कर्जतसाठी अभिमानाची गोष्ट आहे की आपले लाडके आमदार साहेबांचे चिरंजीव सुशांत महेंद्र शेठ थोरवे हे नुकताच आज त्याने लॉमध्ये मास्टर केलेला लंडन येथे क्वीन मॅरी युनिव्हर्सिटी UK लंडन येथे त्यानं आज लॉमध्ये मास्टर डिग्री प्राप्त केलेली आहे. आज एक सुवर्ण दिवस आहे कर्जतसाठी. आज एक सुवर्ण दिवस आहे संपूर्ण थोरवे कुटुंबासाठी की लाडके आमदार साहेबांचे आज चिरंजीव हे लंडन UK येथे प्रथमच कर्जतमध्ये. म्हणूनच मी म्हटलं की कर्जतसाठी अभिमानाची गोष्ट आहे की प्रथमच कर्जतमधील एक सुपुत्र लंडन येथे जातो आणि लॉमध्ये मास्टर डिग्री प्राप्त करतो. हे त्यांना देखील आपण या स्पर्धेच्या वतीनं पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊयात. जरूर पियुष. कॉमेंट्री बॉक्सकडून सुशांतसाठी आपल्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. त्या दरम्यान पुन्हा एकदा पाहतोय 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 12च्या सरासरीने 48 धावा स्कोर कार्डवरती आहेत. कुशल गुरवचा हा चेंडू आपण पाहतोय. अफलातून चेंडू. राजन भोईर आपण पाहतो नवीन फलंदाज. कुशल गुरव आपण पाहतो पहिला चेंडू स्लॉगवर अंतिम षटक शेवटचं षटक घेऊन आलाय. निर्धाव चेंडूने सुरुवात. इथे सुरेख फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी ज्युनियर राणे त्या दरम्यान होता. चेंडू 1 बाउंस सीमारेषा पार. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. ठोक डीजे. अप्रतिम संगीत तुमच्या माध्यमातून कुशल तयार. इथे चांगला फटका. एक सिंगल पुन्हा एकदा घेतली जाईल. जे एक्स्ट्रा प्लेयर असतात ना प्रवीण सर, कधी कधी आपण पाहतो त्याला आपण शेवटच्या मॅचमध्ये गेलो होतो, खऱ्या अर्थाने चांगली कामगिरी असते त्यांच्या माध्यमातून. इथे आपण पाहतो धावसंख्या 53 या आकड्यावरती अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि महत्त्वपूर्ण सामना आहे. जरी 40 वॉरियर्सने आपण पाहतो 3 सामने गमावले असतील, पण इथे
सनशाईन डेव्हलपरसाठी खूप महत्त्वपूर्ण सामना. इथे चांगला चेंडू, अफलातून चेंडू आपण पाहतोय. 4 चेंडू झालेत, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 53 धावा फलकावरती आहेत. तोपर्यंत पत्रकार बंधू प्रॅक्टिस करून घ्या, कारण पोलीस बांधवांना प्रॅक्टिस आहे. या दरम्यान राजन भोईरच्या बॅटमधून चेंडू निघालाय, जाऊन पोहोचला सीमारेषे पार. A1 क्वालिटीचा राजनचा हा मालेगाव ब्रँड षटकार. थँक्यू मास्टर. आपण स्क्रीनवरती पहा, अफलातून वाईट यॉर्कर होता. आपण लाईन होतं, क्रिज लाईनच्या खूप बाहेर होता. 59 धावा फलकावरती आहेत. अफलातून फटका पाहिला गेला. एक मारा, लेकिन साला ठोक के मारा. इथे पॅडल करण्याचा प्रयत्न, हा इथे झालं, फाटकं निघालं. झेल ड्रॉप 1 धाव्या दरम्यान घेतली जाते. एका धावेने 5 षटकांचा खेळ समाप्त. 60 धावा फलकावरती आहे. 7 फलंदाज बाद झाले, पण फलंदाज 7 बाद होऊन दे, आपण धावसंख्या सुरेख या ठिकाणी आपण पाहतोय. 12च्या सरासरीने चालले. 60 धावा, कारण 48 धावा 4 षटकामध्ये होत्या. 12च्या सरासरीने 60 धावा फलकावरती पाहतोय. सुरेख कामगिरी. येणारे 5 षटकं 61 धावांची गरज सनशाईन डेव्हलपर संघाला. ह्या धावांचा पाठला कशा प्रकारे होईल, कोणता फलंदाज चांगली कामगिरी करेल, गोलंदाज कमबॅक करेल, कशा प्रकारे मैदानाचा खेळ रंगला जाईल, हे सांगण्यासाठी ऐकूया आवाज, हिंदीची मुलतानी तोप, आमचे मित्र प्रवीणजी दुगाडे सर यांचा आवाज. चला काही भव्य, हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक, डीजे थोडा वॉल्यूम द्या. हॅलो हॅलो हॅलो, थँक्यू थँक्यू. काही भव्य सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आहेत. माननीय आमदार साहेबांचे खंदे समर्थक म्हणून ज्यांची ओळख आहे, कर्जत खाळापूर मतदारसंघाचे दमदार आमदार आदरणीय महेंद्र शेठ थोरवे साहेबांचे छोटे भाव म्हणून ज्यांना आपण सातत्याने ओळखत आलेलो, त्यांच्या पाठीची सावळी म्हणून ज्यांना आपण ओळखत आलेलो आहे, ते आपण पाहतात. कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती, त्याचबरोबर तालुका प्रमुख, नुकताच ज्यांच्या वतीनं 6वं पर्व या कर्जत प्रीमियर लीगचं यशस्वी झालेलं आहे. युवा नेतृत्व, युवा शिलेदार म्हणून ज्यांची ओळख राहिलेली आहे. कणाकणात शिवसेना, मनामनात शिवसेना, नसेल भगवा शिरावर तर येऊन बसेल परका उरावर, असा भगवा सोबत एकनिष्ठ राहणारा व्यक्तिमत्व माननीय अमरजी मिसाळ साहेबांचा भव्य सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेत आहोत. आम्ही स्वतः प्रसादभाई थोरवे यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण पाहुण्यांचा भव्य सन्मान या मुख्य व्यासपीठावरती घ्यावा. सातत्यानं आमदार साहेबांच्या सोबत राहून विकासाचा धडाका ज्याने लावलेला आहे. नुकताच आपण जर ग्रामपंचायतमध्ये गेले, दैवली ग्रामपंचायतमध्ये गेले, तर विकासाची गंगा जणू काय ज्याने आणलेली आहे. विकासाचा झंझावात, भगव्यासोबत एकनिष्ठ, कणाकणात शिवसेना, मनामनात शिवसेना, असे अमरजी मिसाळ साहेबांचा भव्य सन्मान आपण घेतो या मुख्य व्यासपीठावरती. त्याचबरोबर उपस्थित मान्यवर सन्माननीय संदीपजी मोरे साहेबांचा देखील विशेष सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेतो. आणि हे सन्मान करण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा प्रसादभाई थोरवे यांनाच विनंती करतो की आपल्याच पवित्र शुभ हस्ते आपण सन्माननीय संदीपजी भोईर साहेबांचा भव्य विशेष सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करावा. सर्व मुख्य व्यासपीठावरती तुम्ही शिळेदार पाहता जे भगव्यासोबत एकनिष्ठ राहिलेले आहेत आणि आमदार साहेबांचे निकटवर्तीय म्हणून ज्यांची ओळख राहिलेली आहे, ते संदीपजी भोईर साहेबांचा भव्य सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेत आहोत. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय जिल्हा प्रमुख जयेंद्रजी देशमुख साहेब उपस्थित आहेत. ते पहिल्या दिवसामध्ये देखील या स्पर्धेसाठी उपस्थित झाले होते. त्यांचा विशेष आभार आम्ही या स्पर्धेच्या वतीनं व्यक्त करत आहोत. सन्माननीय दिनेश अंडे साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा लगेचच सन्मान आम्ही व्यासपीठावरती करत आहोत.
आम्ही पुन्हा एकदा प्रसादभाई तोरवे यांना विनंती करत आहोत की आपल्याच पवित्र शुभासे आपण दिनेशजी हांडे साहेबांचा सलामीची भव्य सन्मान या जोडी मुख्य मैदानात व्यासपीठावरती पाठवायची. करावा. फिल्डिंग लावून घ्या प्लीज. काही विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आमदार साहेबांचे शिळादार या व्यासपीठावरती आहेत आणि त्यांचा भव्य सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि त्यांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती घेतोय. नुकताच काळ झालेल्या निवडणुकीच्या माध्यमातून दहिवली ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित उपसरपंच सन्माननीय नरेशजी काळेकर साहेबांचा भव्य सन्मान पुन्हा एकदा आपण प्रसादभाई तोरवे यांच्याच शुभ हस्ते आपण घेत आहोत. आम्ही विनंती करत आहोत नवनिर्वाचित उपसरपंच सन्माननीय नरेशजी काळेकर साहेब आपण पुढे यावा. आपला भव्य सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. भव्य सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती नुकताच काल झालेल्या निवडणुकीमध्ये उपसरपंच या पदावरती विराजमान झालेले तडफदार नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख राहिलेली आहे, नेहमीच अमरजी मिसाळ साहेबांसोबत त्यांची साथ भक्कम राहिलेली, आमदार साहेबांच्या सोबत ज्यांची साथ भक्कम राहिलेली आहे, नवनिर्वाचित उपसरपंच सन्माननीय नरेशजी काळेकर साहेबांचा भव्य सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती घेत आहोत. त्याचबरोबर ज्यांचा संघ या स्पर्धेमध्ये टॉप 8मध्ये जाऊन पोहोचलेला जे टेनिस क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी देखील आहेत ते सन्माननीय नितीनजी जांजे साहेबांचा देखील लगेचच भव्य सन्मान आपण या व्यासपीठावरती घेत आहोत. सर्व सन्मान आपण प्रसादभाई तोरवे यांच्या शुभ हस्ते आपण घेत आहोत. अनोखी शैली आपण पाहतायत नितीनदा जांजे यांची. ते दिवसामध्ये सर्व कामं विसरतील परंतु सकाळी 8 वाजता बादशाह फिटनेसमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. फिटनेस फ्रीक आहेत, कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी, त्याचबरोबर सल्लागार आहेत आणि त्याचबरोबर आपण पाहतात आमदार साहेबांचे शिळेदार प्रसादभाई यांचे नेहमी सोबत असणारे नितीनजी जांजे यांचा भव्य सन्मान आपण करत आहोत. त्याचबरोबर NB फाउंडेशन 4545 संघाचे संघमाळच त्याचबरोबर भगवा सोबत एकनिष्ठ राहणारे व्यक्तिमत्व नितीनजी बडेकर साहेबांचा देखील भव्य सन्मान आपण या व्यासपीठावरती घेत आहोत. चला लगेचच भव्य सन्मान आपण करत आहोत. सन्मान आपण करतोय नितीनजी बडेकर साहेबांचा ज्यांचा संघ आकाश गायकर यांच्यावरती त्याने जबाबदारी टाकली आणि त्यांचा संघ टॉप 8मध्ये जाऊन पोहोचलेला त्यांचा भव्य सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. त्या पुढील विशेष सन्मान आपण करणार आहोत जे नितीनजी बडेकर साहेबांच्या सोबत आहे ते अनिकेतजी मगर जे इंडियन नेव्हीमध्ये कार्यरत आहेत. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की या व्यासपीठावरती आपले नेव्ही ऑफिसर देखील उपस्थित होतात. अनिकेतजी मगर साहेबांचा देखील विशेष सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेतोय. मॅचला सुरुवात करा पंच, काही हरकत नाही आहे. सन्माननीय लगेचच आपण मगर साहेबांच्या नंतर किशोर गायकर साहेबांचा देखील भव्य सन्मान आपण करणार आहोत. पहिल्याच बॉलवरती दाखवलाय या चेंडूला आसमान सिक्सर आणि त्यानंतर किशोरजी गायकर ज्यांच्या वतीनं आपण सातत्यानं नाईटच्या माध्यमातून कबड्डीची स्पर्धा सातत्याने पाहत आलेलो आहेत. स्वतः चांगले कबड्डीपटू आहेत आणि त्यांचा देखील भव्य सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेतोय. सर्व सन्मान आपण प्रसादभाई तोरवे यांच्या शुभ हस्ते करतोय कारण तर त्यांचे शिळेदार या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती स्वतः कबड्डीपटू आहेत, कबड्डीचं चांगलं आयोजन ते करतात आणि त्यांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती घेतोय. त्यानंतर दहिवली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्माननीय कैलाशी विर्ले साहेब यांचा सुद्धा भव्य सन्मान आम्ही करत आहोत. नेहमीच अमरजी मिसाळ साहेबांच्या सोबत आणि त्याचबरोबर आमदार साहेबांच्या सोबत नेहमीच कंदे समर्थक म्हणून त्यांची देखील ओळख राहिलेली आहे. तर दहिवली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्माननीय कैलाशी विर्ले साहेबांचा देखील भव्य सन्मान आम्ही करत आहोत. हे भगव्यासोबत एकनिष्ठ राहणारे व्यक्तिमत्व आहेत, आमदार साहेबांचे शिळेदार आहेत जे कधी कुठलाही प्रसंग असू द्यात आमदार साहेबांच्या सोबत राहणारे नेतृत्व आहेत. या आपण लगेचच सन्मान करूयात. माजी उपसरपंच दहिवली ग्रामपंचायत कैलाशी विर्ले साहेबांचा भव्य सन्मान. लॉफ्टेड फटका व्ही शेपमध्ये, आणखीन एक धमाका, ब्लॅक स्क्रीनला धडकत असताना आणखीन एक षटकार. त्याचबरोबर लगेचच आपण सन्मान या व्यासपीठावरती घेतोय. दहिवली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्माननीय कैलाशी विर्ले साहेब नेहमीच
आमदार साहेबांच्या नेहमीच सोबत राहिलेले, त्याचबरोबर अमरजी मिसाळ साहेबांच्या नेहमीच कुठल्याही परिस्थितीमध्ये सोबत राहणारे हे व्यक्तिमत्व, त्यांचा भव्य सन्मान आपण या व्यासपीठावरती करत आहोत. त्याचबरोबर सन्माननीय मंगेशजी मोगे साहेब उपस्थित आहेत, सामाजिक कार्यकर्ते, त्यांचा देखील विशेष सन्मान आम्ही व्यासपीठावरती करत आहोत. कॅचिटचा कॉल आहे, रनआउटची देखील शक्यता होती. चला, या मंगेशजी मोगे साहेबांचा देखील विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. मंगेशजी मोगे साहेबांचा भव्य सन्मान आपण करतोय. तदनंतर वैभवजी बोराडे साहेबांचा देखील विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करत आहोत. तेरह रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. एक सेट का वैभव बोराडे यांचा सन्मान आपण घेत आहोत. यावं वैभवजी बोराडे, आपला सुद्धा विशेष सन्मान आम्ही या व्यासपीठावरती घेतोय. हॅलो हॅलो. शेवटचे 1 ते 2 सत्कार राहिलेले आहेत, लगेचच ते देखील आपण उरकून घेऊयात. संदेशी कराळे बीजेपी कार्यकर्ते यांना देखील आमची विनंती, आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सुद्धा विशेष सन्मान आम्ही या व्यासपीठावरती घेत आहोत. संदेशी कराळे यांना विनंती की आपण सत्काराचा सन्मान या व्यासपीठावरती आपण करावा. बीजेपी कार्यकर्ते अभिषेक गायकर साहेबांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण हा पुढील सन्मान करावा. विलासजी कराळे साहेबांचा भव्य सन्मान. थँक्यू सो मच. त्याचबरोबर ऋतिकजी कराळे देखील उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा लगेचच सन्मान आम्ही या व्यासपीठावरती घेतोय. सर्व शिळेदार आपण पाहतायत, अमरजी मिसाळ साहेबांच्या सोबत कायम एकनिष्ठ राहणारे हे सर्व सेवक आहेत, त्यांचा सुद्धा आपण भव्य सन्मान या मुख्य व्यासपीठावरती घेत आहोत. त्याचबरोबर ऋषिकेशजी पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा लगेचच सन्मान आम्ही करत आहोत. आम्ही दशरथजी देशमुख यांना विनंती करतो की आपण ऋषिकेश पाटील यांचा सत्कार आपण करावा. हे पुढील सन्मान सर्व आपण दशरथजी देशमुख साहेबांच्या शुभ हस्ते आपण घेत आहोत. त्याचबरोबर देवेंद्रजी दाभणे साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सत्कार आपण घेतोय. प्रमोदजी कराळे त्यांचा सुद्धा सन्मान आपण घेतो आणि आकाशजी खडे त्यांचा सुद्धा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती आम्ही सर्वांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर यावं. आपला भव्य सन्मान आम्ही या व्यासपीठावरती करत आहोत. चांगली मॅच सुरू आहे, त्या दरम्यान जे जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांचा सत्कार दशरथजी देशमुख साहेबांच्या शुभ हस्ते आपण घेत आहोत.
प्रमोदजी कराळे, त्याचबरोबर आकाशी कडे आपण देखील यावा, आपला सुद्धा सन्मान आम्ही या व्यासपीठावरती घेतोय. त्याचबरोबर पुढील सन्मान सन्माननीय शादाबाई नजे, प्रसादबाई तोरवे यांचे खंदे समर्थक, आमदार साहेबांचे नेहमीच समवेत असणारे, नेहमीच मदतीला धावून येणारे शादाबाई नजे यांचा भव्य सन्मान आपण या व्यासपीठावरती. त्याचबरोबर त्यांच्या समवेत अभितजी खोत यांचा देखील लगेचच विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती घेतोय. हो, सरळ व्यासपीठाला मानवंदना दिली. आणखीन एक 6. हॅलो 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 चेक, डीजे थोडा वॉल्यूम द्या. हॅलो 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 चेक, हॅलो चेक. आम्ही विनंती करत आहोत, पुढची शो मॅच जी आपण खेळवणार आहोत, पत्रकार बांधव वर्सेस पोलीस बांधव, आम्ही दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. संपूर्ण युवा सेनेची टीम, त्याचबरोबर कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय अभिषेकजी गायकर साहेब, जे हॅट्रिक विजेते राहिलेले, 2 वेळा सरपंच आणि त्यानंतर आता विद्यमान सदस्य, आणि कर्जत टेनिस क्रिकेटला त्याने संपूर्णपणे जबाबदारीने स्वीकारलेल्या 7व्या पर्वामध्ये आपण आलेलो आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण लगेचच टॉस करत आहोत. टॉस बॉक्समध्ये यावं. विशेष सन्मान, चला शादाबाई नजे यांचा विशेष सन्मान आम्ही करत आहोत या व्यासपीठावरती. बाईंच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतो. त्याचबरोबर अभिजी खोत उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान आपण या व्यासपीठावरती करत आहोत. अभितभाई खोत यांचा देखील सन्मान आपण करत आहोत. हे सर्व युवा फळी आहे, आमदार साहेबांची सर्व ही युवा फळी आहे, त्यांचा भव्य सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. टॉस करण्याच्या अगोदर एक शेवटचा सन्मान पुन्हा एकदा प्रसादबाईंच्या शुभ हस्ते आपण या व्यासपीठावरती घेतोय. सर्व युवा फळे, आमदार साहेबांची, प्रसादबाईंचे सर्व सहकारी, त्यांचा विशेष भव्य सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेत आहोत. विशालजी साळुंके आणि रुपेशजी मोरबेदार यांचा देखील भव्य सन्मान आम्ही करत आहोत. आपण यावं कृपया करून पुढे. आपला लगेचच भव्य सन्मान आम्ही या व्यासपीठावरती करतोय. धावफलकावर धावा लागल्यात ते 28. 2 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर अजूनही गरज आहे ती उर्वरित 18 चेंडू आणि 33 धावांची. तो दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूँगा कि आपका 12th मैन यहाँ पर होना ज़रूरी है. 14 की औसत से 28 रनों को बनाया जा चुका है. तमाम दर्शकों का मैं स्वागत करना चाहूँगा. tenniscricket.in के ज़रिए जो दर्शक लाइव देख रहे हैं उनका भी मैं ज़रूर स्वागत करना चाहूँगा. हमारे घोड़ीवली के युवा उद्योजक समीर जी पवार, जिन्होंने हमारे एक मैच के लिए जब हमारी कमेंट्री सुनी थी तो शिरडी ट्रिप हमें फ्री ऑफ कॉस्ट स्पॉन्सर्ड की थी. उसके बाद कोकण उन्होंने स्पॉन्सर्ड किया था हमें. वो समीर जी पवार, इनकी तरफ से युवा उद्योजक घोड़ीवली इस KPL यानी कि कर्जत प्रीमियर लीग 2024 के इस क्रिकेट के कार्य में कुछ शुभकामनाएं आ चुकी है, तो ज़रूर हम उनकी शुभकामनाओं का स्वीकार करेंगे. 28 पे 1, अभी भी रन बनाने हैं 18 गेंदे और 33 रन. गेंदबाज सन्माननीय रोहनजी माळशे साहेब उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान आपण करत आहोत. त्याचबरोबर शंतनुजी सदावर्दे साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा लगेचच विशेष सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करीत आहोत. तो 28 पे
त्याचबरोबर सन्माननीय गणेशजी ठाकरे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती की आपण देखील समोर यावं. आपला देखील भव्य सन्मान आम्ही या व्यासपीठावरती करतोय. प्रवीण सर फक्त चेंडू नंतर स्कोअर पोचवत जा, कारण सन्मान इतके आहेत मुख्य व्यासपीठावरती, त्या कारणास्तव मॅचवर तो आपण दुर्लक्ष होतं, परंतु स्कोअर आपण पोचवत राहा. 33 रन. ज्या ज्या मान्यवरांची आम्ही नावं घेत आहोत त्यांना कृपा करून विनंती आहे की आपण यावं व्यासपीठासमोर. आपला सन्मान आम्ही करत आहोत. सन्माननीय युवा सेना पदाधिकारी सन्माननीय संतोषजी मुणे साहेब देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांना विनंती की आपण देखील समोर यावं. आपला सुद्धा भव्य सन्मान आम्ही प्रसादभाई थोरवे यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. आम्ही व्यासपीठावरती आपण पाहत आहेत नथुरामजी लदगे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा लगेचच आम्ही भव्य सन्मान करणार आहोत. त्याचबरोबर विनंती करतोय सागरजी लदगे यांना की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत. सन्माननीय नथुरामजी लदगे साहेब यांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती करत आहोत. नथुरामजी लदगे साहेबांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती घेतो. त्याचबरोबर सागर लदगे आपल्याला सुद्धा विनंती की आपण यावं. आपला देखील लगेचच सन्मान आम्ही या व्यासपीठावरती करतोय. काल जबरदस्त कामगिरी बॅटिंग करत असताना सागर लदगे स्वतः वेल एड्युकेटेड आहेत. मिस्टर ॲथलीट म्हणून त्यांची ओळख आहे आणि भगव्यासोबत ते नेहमीच एकनिष्ठ राहिलेले आहेत. त्यांचा देखील भव्य सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेतोय. सन्माननीय शरदजी ठाणगे साहेब देखील यांचं नुकताच आगमन झालेलं आहे. त्यांचा सुद्धा लगेचच भव्य सन्मान आपण या व्यासपीठावरती घेतोय. सर्व सत्कार आपण प्रसादभाई यांच्या शुभ हस्ते करतोय, कारण आमदार साहेबांचे हे सर्व शिळेदार आम्ही विनंती करतोय ठाणगे साहेबांना की आपण यावं व्यासपीठावरती. आपला सन्मान आम्ही घेतो आहोत. नरेंद्रजी गुमारे यांच्याकडून संभाजी वाघे जो बॉलिंग करतो त्याच्या प्रत्येक विकेटसाठी 500चं पारितोषिक. शरदजी ठाणगे साहेबांचा विशेष सन्मान या व्यासपीठावरती आम्ही घेत आहोत. नुकताच त्यांच्या वतीनं स्पर्धा देखील त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पार पडलेली आहे. क्रिकेटला जबरदस्त प्रेम करणारे व्यक्तिमत्व. एक्स्ट्रा कव्हरला काय लाजवाब फटका, दमदार फटका एक्स्ट्रा कव्हरला. हा चौकार. आम्ही विनंती करतोय आमचे पोलीस टीमचे एक प्रतिनिधी आपण व्यासपीठाच्या समोर यावं. पोलीस बांधव या संघाचे एखादे प्रतिनिधी साहेब उपस्थित आहेत. त्यांचा संपूर्ण पोलीस 11 या संघाचा सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत. सतीशजी शिंदे साहेब जे मला असं वाटतं कॅप्टन देखील आहेत पोलीस 11 टीमचे, त्यांचा संपूर्ण टीमच्या वतीनं आपण शिंदे साहेबांचा भव्य सन्मान या व्यासपीठावरती करत 12 आहोत. चेंडू आणि 19 धावांची गरज. संपूर्ण पोलीस संघांच्या वतीनं आपण कर्णधार शिंदे साहेबांचा भव्य सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. जबरदस्त साहेबांची पर्सनॅलिटी, फिटनेस किती महत्त्वाची असते. सहजतेने खाकी वर्दी मिळत नसते. खाकी वर्दी मिळण्याच्या अगोदर घाम गाळावं लागतं, कष्ट करावं लागतं आणि खाकी वर्दी मिळाल्याच्या नंतर तो माणूस सामान्य राहत असतो. त्या शिंदे साहेबांचा संपूर्ण पोलीस संघाच्या वतीनं आम्ही शिंदे साहेबांचा हा भव्य सन्मान करत आहोत. लगेचच आपण टॉस बॉक्समध्ये टॉस करणार आहोत. पत्रकार बांधवातील कॅप्टन संजय मोहिते साहेबांना आमची विनंती, आपण टॉस बॉक्समध्ये उपस्थित व्हावं आणि शिंदे साहेबांना विनंती आहे आपण टॉस बॉक्समध्ये उपस्थित व्हावं. संपूर्ण युवा सेनेची युवा फळी यांना विनंती आपण टॉस बॉक्समध्ये यावं. आणि त्याचबरोबर कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अभिषेकजी गायकर साहेब जे हॅट्रिक विजेते राहिलेले, 2 वेळा सरपंच, आता विद्यमान सदस्य, संपूर्ण कर्जत टेनिस क्रिकेटचा लेखाजोखा त्याने संपूर्णपणे सांभाळलेला आहे. त्याचबरोबर अमरजी मिसाळ साहेबांना सुद्धा विनंती की आपण टॉस बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी उपस्थित व्हावं.
संपूर्ण युवा सेनेना जे पदाधिकारी या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत तर सर्वांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्समध्ये यावं. नितीनजी जांजे साहेब या कृपया करून टॉस बॉक्समध्ये. ही युवा फळी आमदार साहेबांची, प्रसादभाई थोरवे यांचे संपूर्ण मित्र परिवार जो प्रसादभाईंचा प्रेमाखातीर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आमदार साहेबांचा आशीर्वाद या संपूर्ण युवा सेनावरती आहे. पोलीस बांधव वर्सेस पत्रकार बांधव या दोन संघामध्ये एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यांचा टॉस आपण करत आहोत. 4 ओव्हरचा सामना असणार. एकीकडे मोहिते साहेब असणार तर दुसरीकडे शिंदे साहेब. टॉस आपण करत आहोत. संपूर्ण युवा फळ युवा सेनेची उपस्थित आहे. त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत. सुमित क्षीरसागर यांना विनंती की विशालजी साळुंके आपली व्यासपीठावरती वाट पाहतात. आपण कृपया करून व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. आपण पाहतात आम्ही टॉस करत आहोत. नाणेफेकीचा कौल तालुका प्रमुख त्याचबरोबर कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय अमरजी मिसाळ साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. आमदार साहेबांचे छोटे बंधू म्हणून ज्यांची ओळख आहे त्या अमरजी मिसाळ साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. त्यांच्या समवेत संदीपजी भोईर साहेब देखील उपस्थित आहेत. संदीपजी भोईर साहेबांच्या माहितीसाठी की नुकताच खासदार साहेब उपस्थित झाले होते आणि आवर्जून त्यानं जे आमदार ट्रॉफी होते तमनाच्या क्रीडांगणावरती खासदार साहेबांना आपलं आवर्जून कौतुक केलं की त्या क्रीडांगणावरती ती बडी मोठी स्पर्धा आहे. कारण स्पर्धा कोणीही सुरू करतं कोणीही बंद करतं, परंतु तमनाच्या क्रीडांगणावरती होणारी स्पर्धा त्याचं संपूर्णपणे खासदार साहेबांना देखील आपलं आवर्जून कौतुक केलं. कर्जतमध्ये बऱ्याचशा मोठमोठ्या टुर्नामेंट होतात परंतु खासदार साहेबांना आपलं आवर्जून स्पर्धेची आठवण काढली आणि खासदार साहेबांना आवर्जून संदीपजी भोईर साहेब आपलं कौतुक केलं. तीच माहिती आम्ही तुम्हाला पोहोचवतात आणि सर्व पूर्ण युवा सेनेतील पदाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण आवर्जून आमच्या मुख्य व्यासपीठावरती यावं. आता वळूयात. आता अंतिम टप्प्यामध्ये सामना रंगलेला. संपूर्ण मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. आता वळूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रवीणजी दुगाडे सर यांच्याकडे. धन्यवाद. तो 9 गेंदे 14 रनों की ज़रूरत है. मुकाबला काफ़ी एयर टाइट है. एक मैच तो कम से कम जीतना चाहिए 40-40 वॉरियर. इनका ये सपना ज़रूर होगा इनके कप्तान का अमोल भोईर का. लेकिन वहीं दूसरी तरफ कौशल गुरव ये चाहेंगे कि लगातार तीसरा मैच जीत के लीग स्टेज पर उनकी टीम की पोजीशन को वो अच्छी तरीके से साबित कर सके, अच्छा पोजीशन बनाए. 9 गेंदे 14 रनों की ज़रूरत. मैच अभी ख़त्म नहीं हुआ दोस्तों. मैच एक छक्के का है लेकिन वो छक्का आएगा कब. नितिन पाटिल, वाजे पनवेल, इनकी तरफ से भी इस केपीएल को शुभकामनाएं आ चुकी है. क्रिकेट का चाहने वाला और वारकरी संप्रदाय को आगे ले जाने वाला युवा कीर्तनकार, इनकी तरफ से भी शुभकामनाएं आ चुकी है. लेकिन मैच की तरफ हम चलेंगे जहां पर 9 गेंदे 14 रनों की ज़रूरत. मुकाबला काफ़ी कांटे भरा है. शरीर के रोंगटे खड़े कर देने वाला ये मैच. अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, लगातार डॉट 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 गेंदें खेली जा रही है. लेकिन ये नहीं होना चाहिए क्योंकि इस खेल में डॉट गेंद खेले वो खलनायक, डाले वो नायक. निश्चित तौर पर समीर जी पवार, युवा उद्योजक घोड़िवली, जिनकी तरफ से जहाँ जहाँ हम कमेंट्री के लिए जाते हैं वहाँ वहाँ वो इनाम देते हैं अगर वो अवेलेबल है तो उनकी तरफ से आदरणीय विधायक महेंद्र शेठ थोरवे, इनके द्वारा ऑर्गेनाइज इस केपीएल में शुभकामनाएं आ चुकी है. लेकिन फिलहाल ये थर्ड मैन बाउंड्री के बाहर लेट कट खेला. सचिन तेंदुलकर को हमने ज़्यादातर इस शॉट को खेलते हुए देखा, लेकिन यहाँ पर एक सीनियर खिलाड़ी यशवंत राणे ने इस शॉट को खेला. नंबर मिले 4 और इस 4 के साथ टोटल में वृद्धि होती हुई 51. 7 गेंदे अब 10 रनों की ज़रूरत. 7 गेंदे 10 रनों की ज़रूरत. क्या रो में 3 मैच जीतेंगे कुशल गुराव या फिर कम से कम एक मैच जीत पाएगी 40-40 वॉरियर. 7 गेंदे 10 रनों की ज़रूरत. गेंदबाज पंकज मस्कर.
क्या एक अच्छी गेंद डालेंगे, क्या एक विकेट निकालेंगे? क्योंकि जब तक यशवंत राणे क्रीज पर मौजूद है, जिस तरह से उनकी बल्लेबाजी हुई है सुबह से मैं देख रहा हूं। गेंद दीजिए, बॉल 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 द्या नयन. मैच बॉल। देखिए अभिषेक गायकर, कर्जत टेनिस ग्रामीण का क्रिकेट कमेटी का, कर्जत क्रिकेट का चेहरा इन्होंने बदला है। राजनीति का अच्छा खासा तजुर्बा है इनके पास, 2 बार सरपंच रह चुके हैं, 1 बार अब ग्राम पंचायत सदस्य भी चुने जा चुके हैं। यानी कि गांव वाले चाहते हैं ये राजनीति में बने रहें। युवा नेता है, लेकिन कर्जत ग्रामीण टेनिस क्रिकेट कमेटी का अध्यक्ष पद, ये कांटों भरा मुकुट है, लेकिन उन्होंने इसको संभाला जरूर है। हाँ, पूरा ग्राउंड घूमते हैं अध्यक्ष होने के बावजूद भी। अपने पद और प्रतिष्ठा की वजह बजाय वो चाहते हैं कि यहाँ पर क्रिकेट अच्छा हो, और ये विकेट मिलता हुआ यशवंत राणे का। 6 गेंदे, अब 10 रनों की जरूरत। नवीन बॉल होता क्या? 6 गेंदे 10 रनों की जरूरत। यशवंत राणे अगर हम देखें तो व्यक्तिगत रन बनाए उन्होंने 21 रनों की शानदार पारी। 9:45 हो चुके हैं। 11:30 बजे हमारा टारगेट था आज के रात में। लगभग ये मैच नंबर 8 है, पूरा भी होता, लेकिन एक एग्जीबिशन मैच हमें जो खेलना है पत्रकार बनाम पुलिस। देखिए दोनों तरफ सेम है। पत्रकार अच्छे विचारों को लोगों तक पहुंचाते हैं अपनी कलम से, तो समाज में, सामाजिक क्षेत्र में जो बुरी प्रवृत्ति होती है उसका विनाश करते हैं पुलिस। यानी कि दोनों तरफ का काम एक ही है कि लोगों को एक अच्छे मार्ग पर लेकर आना, और उनके बीच अब क्रिकेट मैच होने वाला है अगला, तो मजा आएगा। शिवमजी दांडेकर सरांना विनंती आहे का आपण व्यासपीठावरती यावं. सातत्यानं नक्षत्र टेलिकॉम यांच्या वतीनं प्रत्येक कर्जत प्रीमियर लीगमध्ये इमर्जिंग प्लेयरसाठी मोबाईल त्यांना पुरस्कृत करण्यात आलेला आहे. आधार घेऊन या आणि उधार घेऊन जा अशा प्रकारची स्कीम ज्यांच्या वतीनं लावण्यात आलेली आहे त्यांना आमची विनंती आहे, नक्षत्र टेलिकॉमचे प्रोप्रायटर त्यांना विनंती की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. पुढील मॅच शो मॅच पत्रकार बांधव वर्सेस पोलीस बांधव. सर्व संघातील खेळाडूंना आमची विनंती की आपण तयारीमध्ये राहा. पुढील मॅचचे अंपायरची भूमिका असेल ती संदीपजी गायकवाड सर आणि दशरथजी देशमुख यांच्या खांद्यावरती आता जबाबदारी आहे पुढील मॅचच्या अंपायरगिरीची. या ऐकूयात पुन्हा एकदा प्रवीणजी दुगाडे. 6 गेंदे 10 रन। नेट फाइट चल रही है इस मुकाबले में। सुबह से मैं इस मुकाबले का इंतजार कर रहा था जहां पर एक तगड़ी फाइट हो, और ये तगड़ी फाइट, क्योंकि कम से कम लीग में हमने एक मैच तो जीता, ये कहने का वक्त अगर पाना है 40-40 वॉरियर्स यानी कि 40-40 वॉरियर्स को, तो ये अच्छा ओवर डालना होगा। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिला। क्या मिलेगा दूसरा? और ये गेंदबाज ने गलती की कलेक्शन में, थ्रो कलेक्शन में गलती की। 5 गेंदे, अब 8 रनों की जरूरत। 6-10 का समीकरण था, 2 रन दौड़े गए। चिकी सिंगल, रिस्की सिंगल्स यहां पर लिए जा रहे हैं। स्ट्राइकर एंड पर इस वक्त नितेश. प्रत्येक विकेटसाठी संभाजी वाघे यांच्याकडून नरेंद्रजी घोमार यांच्याकडून 500चं पारितोषिक आहे. रफ अँड टफ मॅच. निश्चित तौर पर कांटे भरा मुकाबला, कांटे की टक्कर। सनशाइन डेवलपर्स दहिवली बनाम 40-40 वॉरियर्स। 5 गेंदे 8 की जरूरत। गेंद हवा में, कैच होने की संभावना। 3 खिलाड़ी उस गेंद के नीचे, लेकिन नंबर मिले 2। नंबर मिले 2 लगातार 2 गेंदों के ऊपर 4 रन आ चुके हैं। 4 गेंदों में अब 6 रनों की जरूरत। मुझे आज भी याद है इंडिया बनाम पाकिस्तान का वो मैच जहां पर काफी ड्यू था, फॉग था, और वहां पर सकलेन मुश्ताक की गेंद को आसमान में उठाया था जवागल श्रीनाथ ने, और ऐसे ही पाकिस्तान के 3 खिलाड़ी उस कैच के लिए आए और उस कैच को छोड़ा गया और श्रीनाथ को मिले 3 रन। हाँ, इस मैच के ऊपर देखिए, ये मैच जीतेगी अगर 40-40 वॉरियर्स, तो सभी को मौका है लीग स्टेज पे, और बाकी टीमें दुआ कर रही है। संदीप गायकवाड़ भी दुआ कर रहे हैं, भाई हमारी टीम के लिए भी 40-40 वॉरियर्स का जीतना जरूरी है।
काफी कुछ निर्भर है। 4 गेंदे 6 रनों की जरूरत। और ये अंपायर का बट बॉल का इशारा। 4 गेंदे अब 5 रनों की जरूरत। नो आर्गुमेंट्स विद अंपायर, क्योंकि मुंह से निकली हुई बोली, बंदूक से निकली हुई गोली और अंपायर की उठी उंगली, इसका कोई तोड़ नहीं होता। तो चलिए 4 गेंदे अब 5 रनों की जरूरत। 40-40 वॉरियर्स तो सही, लेकिन बाकी टीमों को भी दिल की धड़कनें बोल रही है। धक 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 धक। ये गेंद हवा में 4-5 का समीकरण, और ये गलत, थोड़ी सी फील्डिंग, लेकिन एक ही रन। 3 गेंदे अब 4 रनों की जरूरत। क्या मुकाबला है, जरा पसंद आया हो तो जोरदार तालियां तो होनी ही चाहिए। इस मैच के लिए तगड़ी फाइट दे रहे हैं गेंदबाज ज्ञानेश्वर हिलम। कह रहे हैं कि भाई वॉरियर्स। संभाजी वाघे बॉलिंग करतात सर। संभाजी वाघे लड़ रहे हैं। एक थे हमारे छत्रपति शिवाजी महाराज के बेटे छत्रपति संभाजी महाराज, जो अपने एक भी लड़ाई नहीं हारे। यहाँ पर ये संभाजी हिलम, जो इस लड़ाई को हारना नहीं चाहते। संभाजी वाघे 3 गेंदे 4 रनों की जरूरत। 3 गेंदे 4 रनों की जरूरत। बाएं हाथ के बल्लेबाज मनीष मिणमिणे, जिन्होंने काफी बढ़िया आक्रमण किया था विजय पवार के खिलाफ, तो उनको ये रन आसान है मेरे ख्याल से। 3-4 कवर्स में खेलने की कोशिश नहीं की, ऑन साइड के ऊपर खेला, मिड विकेट पर 1 ही रन मिलेगा। 2 गेंदे 3 रन। अगर समझो यहाँ पे बराबरी होती है तो क्या है, 1-1 पॉइंट्स ना, बराबरी होती है तो। सर सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी की कोलारेवाडी या छोट्याशा विभागातून आलेला खेळाडू 6 बॉलमध्ये बॅटिंग पिच राहिलेल्या संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजाला चिरडले गेलाय, परंतु 6 बॉल 10 ची मॅच आणि काय जबरदस्त गोलंदाजी संभाजी वाघेनं पेश केलेली आहे। देखिए बराबरी या जीत, 2 गेंदे 3 रन, 2 गेंदों में 2 रन आते तो 1-1 पॉइंट दोनों टीमों को। देखिए ये तो हम जरूर देखेंगे, लेकिन कौन किसके ऊपर होगा हावी, किसका पलड़ा होगा भारी। 2 गेंदे 3 रनों की जरूरत। और यह ऊंचा खेला आसमानी फायर, और इस मैच को जीता इस छक्के के साथ। देखिए एग्रेशन देखिए, जिन्होंने छक्का लगाया नितेश भोयर की एग्रेशन देखिए।